श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 29। या अध्यायाची फलश्रुती क्षयरोग बरा होईल, तिन्ही प्रकारचे ताप जातील। श्री गणेशाय नमः। रुक्मिणीवरा कमलाकांता, चाणूरमर्दना वसुदेव सुता, कंसा ऋतू जगन्नाथा, वासुदेवा जगदीशा, शेषशायी हेलदर भ्राता, भावप्रिया सुदर्शन दर्शिता, द्रौपदी लज्जा रक्षण करता, पाठीराका मिरविसी, जैसा पांडवांचा पाठीराका तैसा मिरविसी मम दोंदिका, भक्तिसार ग्रंथ कौतुका, वाग्वदा म्हणविसी, मागिले अध्याय विरह स्थिती, लादले गाढत्वे भर्तरी प्रती, पिंगले करिता स्मशान क्षिती, पूर्ण तप आचरला, तया क्लेशाचे उद्देशी, मित्रावरुणी दत्तापाशी, श्रुत करुणी स्वस्थानासी, येऊन या पोहोचला, इतुकी कथा सिंहावलोकणी, चित्ती धरावी श्रोते जणी, यापरी पुढे ग्रंथ मांडणी, सिद्ध अवधानी असावे, असो गर्भाद्रीत मच्छिंद्रनाथ, ठेवणी गोरक्ष करावया तीर्थ, महिलागी भ्रमत, गिरणारा प्रति पातल, तेथे भेटुनी दत्तात्रेयांसी, भावे नमिले प्रेमराशी, श्री दत्ते धरुणी हृदयासी, आनंदाने उच्चंबळला, श्रीकर पद्मे मुखमंडन, गोरक्षाचे गुरवाळुनी वदन, निकट बैसविला दत्त धरुण, अलाई बलाई बलाई घेतसे, मोहितवाणी पुसतसे त्याते, म्हणे कोठेरे मच्छिंद्रनाथ, तू सोडून निरपेक्ष त्याते, महिलागी भ्रमतोसी, एरू सांगे पुन्हा नमोन, गर्भाद्री पर्वती मच्छिंद्रनंदन, राहील असे स्वसुखे करुण, जपजाप्या ते योजुनिया, मुहूर्तपूर्ण स्वसुखासी, लाविले असे तीर्थस्नानासी, मग मी नाना तीर्थ उद्देशी, करिता आलो परियेसा, ऐसा वदोणी वृत्तांत, याउपरी बोले अत्रिसुत, वत्सा कार्य लागले माते, त्या कार्याते संपादी, तरी म्हणसे कार्य कवन, भर्तरी मम अनुग्रही नंदन, तो स्वकांते करिता स्मशान, द्वादश संवत्सर सेवित असे, अन्नोदकाचा त्याग करून, सेवणी आहे तृणपर्ण, कांता कांता चिंतन करून, द्वादश वर्षे बैसला, तरी तुवा जाऊनी तेथे, सावध करे युक्ती प्रयुक्ती, सकल दावी अशाश्वत, आपले पंथी मिरवावे, त्याचे मी अनुग्रह जेव्हा दिदला, तेव्हाची गुंतविला संकल्पाला, की सोडून वैभव पंथाला, नाथपंथी मिरवेन मी, तरी तया बोलासी जाण, दिवस लोटून गेले पूर्ण, मग जन्मापासून सकळ कथन, भर्तरीच्या सांगितले, समुच्चय गोष्ट ऐकून कथन, मान तुकावे गौरक्षनंदन, म्हणे महाराजा तव कृपेने, कार्य सत्य करीन हे, तव आज्ञा यापरी माते असता, मग भर्तरी लोहाते आणीन कणकता, ही अशक्य नसे माते वार्ता, अर्थ घडला सहजची, हे महाराजा तू कृपा घण, वर्षलसी मम देहा कारण, ते भर्तरी तरुते ज्ञानकण, अनायसे कणसेची, तव कृपा जवळी असता, मग भर्तरी क्षुदेची कामवार्ता, ही अशक्य नसे माते करिता, तृप्त सिद्धी ते भिनवाया, की तव कामकल्पतरू, मम चिंतांगणी पावला विस्तारू, ते भर्तरी हीनत्व विचारू, दरिद्राते उरेना, तरी आता बोलतो प्रमाण, कार्य आपले करुणी देईन, ऐसे म्हणून वंदोणी चरण, शीघ्र गती निघाला, व्यान अस्त्र जपोणी होती, भारी चर्चिली भस्मची बुटी, मग व्यान मंत्री महिपाती, गमन करू निघाला, लवता डोळ्याचे पाते, क्षणे आला अवंतिके प्रत, 50 योजने निमिषात क्षितीत, लंगोणिया पातला, तो गोरक्षेता स्मशान निकट, दुरुणी पाहे भर्तरी नीट, तो सर्वांग दिसे अति कुशवट, अस्तिगत प्राण देखिला, मुखी तितुकीच सहज ध्वनी, म्हणे हे राम बरवी केली करणी, आम्हा उभयतांची तुटी करोणी, पिंगला नेली जवळिके, ऐसे सहज ध्वनी ऐकून, पाहुणी तयांचे कृशपण, परमचित्ती हळहळवण, चकचकाव मानित असे, चित्ती म्हणे आहा कठीण, राव अचरे परमनिर्वाण, अस्तिमय राहिला प्राण, त्वचा व्यक्त होऊन या, तरी ऐसा विरह जयासी, बाणला हे पूर्ण मानसी, तो वरपंगी वाघवरासी, कदा काळी मानिना, तरी आता आम्ही जे बोलू, ते सकळ होय बोलू, जैसा शुधेला वेळू, पळवा तेथे मिरवेना, जैसा खापरासी परीस भेटे, व्यर्थ होय यज्ञपाठ, तेवी बोधिता बोध चाट, व्यर्थपणी मिरवेल,
की हिंग तरु अपार विपिणी, त्यात मैला गुरु स्थापिला वणी, तया सुगंध लिप्त दुर्गंध वणी, कदा काळी तुटेना की शर्करीचे आळी पाणी, शकावण्याच्या वेष्टीला वेली, परिता कटुत्वपणा सकळी, मधुरपणा मिरवेना की चतुराननाचे हस्तकमळी, जन्मभर स्थापिले दरिद्र भाळी, ते व्यवसायके करुणी नवाळी, कदा काळी चालेना तरी आता विचारे येता, योजावा काही बोध रेता, ज्याते जैसे कामना स्थिता, तैसी स्थिती वर्तावी, की स्वपुच्छ चक्रवेडा, नीट होण्या यत्न पाडा, तेवी राव झाला वेडा, शब्दबोध चालेना, जैसा जो तैसाची होता स्थित, मग संतोष मिरवे चित्त, संतोष मिरवल्या कार्य प्राप्त, घडून येते सकळी काम, पहा राम शत्रू दानव, पर विभीषण मिरवला भिन्न भावा, तेने करुणी स्ववैभवा, भंगू दिले नाहीच की बळीया रायाचे जिने, त्यासी मिरवला तो वामन, मातृशत्रू फरशरधर होऊन, ताता समान वहिवटला, तन्याय करुणी येथे, रायासी उपावे सर्वहित, संतोष मिरवणी अत्रिसुता, कीर्तिध्वज लावावा, मग लावणी अवंतिकेत, कुल्लाळ ग्रहे संचार करीत, एक गाडगे आणून त्याते, बाटली नाम ठेविले, रंग चित्र विचित्र, देवणी रोगणी केले पवित्र, मग ते चमकपणी पात्र, तेजा लागे दर्शवी, परी अंतरी पात्र कच्चेपणी, वरी रंग दावी लखलखोणी, जेवी वाढी व ब्रह्मज्ञानी, परी अंतरी हिंगो, बोलता ज्ञानी विशेष, की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास, ऐसे भासले तरी ओफस, तरी परी अंतरी हिंगो, नवते मडके कच्चेपणी, वरी सुडाळ दिसे रंग प्रकरणी, असो गोरक्षनाथ ते घेऊनी, स्मशान वाटिके पोहोचला, भरतरी जवळ येता, दृष्टी सन्मुख तत्वता, ठेचेचे निमित्त करुणीनाथ, भूमी लागी पडतसे, अंग धरणी देत टाकून, सोंग दावी मूर्छापणे, त्या संधीत बाटली कवळून, बाटली लागे न्याहाळी, असो बाटली गेली फुटून, मग सोंग मूर्छेचे सावळून, बहुते पाहे विलोकून, बाटली झाली शतचूर्ण, तवती देखील शतचूर्ण, मग उठता झाला आहा म्हणून, म्हणे माझी माय बहीण, बाटले कैसी फुटलीस तू, सकळ मिळवणी तिचे खापर, शोक करतेसे वारंवार, ऊर्ध्व शब्दे गहीवर, लोकां माझे दाखवी, म्हणे आहा माझी बाटली, दैवी कसे फुटून गेली, आहा ती माझी परम माऊली, कोणी राणी ढुंडाळू, आहा माय गेलीस सोडून, आता तुझसाठी वेचीन प्राण, आहा विधात्या कैसे घडून, आणले तुवा या ठाई, आहा माझी माय बहिणी, कैसे गेलीस सोडूनी, दाही दिशा मज लागोणी, ओस करुणी गेलीस, मायगे माय या ठाई, तू वाचली असतील आपले देही, मी पावलं असतो मृत्यू प्रवाही, त्यात कल्याण मानितो, ऐसे शब्द राय ऐकून, हास्य करी गदगोदन, चित्ती म्हणे पावलिया मरण, मडक्याच काय मग करिता, ऐसी अंदेशा आणुनी चित्ती, हास्य वारंवार करी नृपती, एरीकडे गोरक्षक्षते, आरंभळे अट्टहासे, धरणी टाकोणी शरीर, हृदय पिटी उभय करी, आहा वाटली वागुतरी, ऐसे म्हणून आरंभळे, म्हणे तू गेलीस माय बहिणी, परी माझे हाटले सुदैव पाणी, आहा माझा वास रमणी, असता चळा गेलासे, आहा बाटली माझे धन, कोणे दुर्जने नेले हिरावोन, आहा बाटले तुझे वदन, एकदा दावी मज लागी, आहा बाटली परम दुर्जटी, कोणी हिरावली मम अंधाची काठी, ऐसे म्हणतसे वागवटी, माय वदन दावी गे, ऐसे म्हणून दीर्घ रुदन, करीत आहे अट्टहासे करुण, परिराव भरतरी ते पाहून, चित्ता माझी चाकाटे, आहा पिंगला हा पिंगला, ऐसा घोष करीत बैसला, परी ते पाहुणी विसरला, परी आश्चर्य बहुमानी, म्हणे वेचिता दमणी, अडका तया पाठी, तयासाठी धरुणी आवांका, नाशवंत जाणे सर्वनिका, शोक केवी करीत असे, ऐसे जलपुणी चित्ती, निवांत बैसला तेथे तळेक्षिती, परिहुडहुडी तरुफलाप्रती, शांतपणे राहीना, सुशब्द वाक्य अमृत पर, सिंचिता झाला वागुत्तर, म्हणे योग्या का चिंता दूर, शोक करीसी ही सांग, अरे वेचिता सापिका कवडी, मडके येईल पुन्हा आवडी, तयासाठी शोक परवडी,
करीसे काय हे मूर्खा, ऐसे उत्तर द्रुमाचे फळ, अर्थी उपळिता नृपाळ, यावरी गोरक्ष बाळ बोलता झाला तया ते. म्हणे महाराज नृपाळा, तू शोक करीसे कवड मेळा, तरी दुःखाब्दी शोक जळा. प्रचिती पाहे आपली तरी हा पार्थस्थ, तू प्रकाम कंठी लागला जगाचा उगम, तरी त्या उभवोनी अनर्थधाम. सुख कैसे नांदेल तरी आपणावरणी नृपती, घ्यावी जगाची अर्थप्रचिती. माझी बाटली फुटल्या क्षिती, दुःख जाणे मी एक, रावई कुणी वागुतरा. पुन्हा म्हणतसे ऐकी जे नरा, मम दुःखाचा दृष्टांत खरा. प्रचिती रूपी धरिला त्वा, परी माझी पिंगला राणी. मान पावली जेवी सौदामिनी, हारपली जैसी सौदामिनी. परतुणी केसे प्राप्त होय, शतानुशत मडकी मिळत. प्राप्त करुणी दर्शन क्षणात, प्राप्त करुणी देई क्षणात. पिंगले समान स्त्रीरत्न, केसे दुसरे मिळेल. यावरी गोरक्ष बोले वचन, तुझ्या पिंगला लक्षावधी जाण. प्राप्त करणे एक क्षण, परी ऐसी बाटली मिळेना. ऐसे ऐकुणी नराधीप, म्हणे पिंगलेचे स्वरूप. गुणवती गंभीर प्रदीप, लक्षावधी दावीसी. तरी लक्षावधी पिंगला माते, आताचे दाखवी सद्गुरु भरिते. तू ते वाटल्या शतानुशते, सिद्ध करीतो याठाया. तरी तुझा चमत्कारू, दावी माते कल्पतरू. जैसा भूषण कृपापरू, गुरुसूत तू गहिवरला. तरी बा समान करणी, माते मिरवेल अंत करणी. नातरी डिसाळ वाटल्या वाणी, परी अर्थ हिंगूच दिसत असे. जैसे मृगजळाचे पाणी, परी अगदी समान वाटे खाणी. परी तृषा कोडाचा वास रमणी, अस्ताचळे पावेना. की दृढ उडंबरी घन, स्वर्गेहुणी करी गर्जन. तरी तोय लेशमान, महिलागे आतळेला. की काजवा जो तो दिढवा दावी, जरी का ती मिरास तो आटवी. तेवी बोल फोल प्रवाही, मिरवू नको योगेंद्रा. ऐसे ऐकता तयाचे वचन, म्हणे राया नरेंद्रोत्तमा. पिंगला उदय लक्षावधीन, केलिया मज देसील काय. एरू म्हणे पिंगला नैना, दाविलिया पूर्वीन इच्छिली कामना. राजवैभव सुख सेवना, संकल्पीन तुझ लागी. ऐसे बोलता नरेंद्र पाळ, साक्ष कोण म्हणे गोरक्ष बाळ. एरू म्हणे पंचमंडळ, साक्षभूत असती बा. आणि अनलादी स्वर्ग सविता, जळ पाताळ जळमही मान्यता. हे साक्ष असती बा देखता, पशु पक्षी मृगाधिक. जरी मज न घडे बोला समान, तरी पूर्वज सर्व पावतीहीन. स्वर्गवासी पावती पतन, नरकवास भोगिती. आणि शतजन्म रव कर, मही भोगीन वारंवार. जरी मी नोपी राज्य संभार, तुझ लागे महाराजा. ऐसे बोलणे शपथपूर्वक, पुन्हा बोलले शपथदायक. म्हणे महाराजा हे तप्प पाळक, बोला समान दावी की. जरी या बोला समान राहणी, तू न दाखविसी माते नैनी. तरी नरक पावसे सहस्र जन्मी, विहितवाचे अनृत तत्वे. ऐसे राजेंद्र बोले वाणी, सत्यार्थ म्हणतसे योगतरणी. मग कामिनी अस्त्र पिंगला नेमी, प्रयोगाते उच्चारी. मग सहज करुणी ऊर्ध्वदृष्टी, फेकिता झाला भस्मची मुठी. तव ते कामिनी अस्त्रपोटी, स्त्रिया कोटी उतरला. मुख्य पिंगलाची भस्म झाली, तीच अनंत मूर्ती धरुणी उतरली. पाठी पोठी व्यापिली, सन्मुख उभी राहिली रायाच्या. राम पाहुणे पिंगला स्वरूप, मोह कामाचा उजळला दीप. सकलांचे बैसुनी आपणा समीप, संसार खुणा पुसत असे. परी त्या पिंगला सद्गुण भरिता, सगुण सरिता. सर्व सांगती अचूक वार्ता, सांगुणी उपरे बोध अर्थ. राया प्रति बोलती, म्हणती महाराजा प्राणेश्वर. मम विरहाचे शैल बैसले अंतरा, परी अशाश्वताचा माथा भारा. फुकटपणी वाहिला म्या चित्ती धरुणी तुमची प्रीती. दाहुणी घेतले देहाप्रती, पुन्हा उदय गोरक्ष जती. अनंत दृश्य पै केले परी तुम्हा भावणी. मिरवणे मज पुन्हा आवणी, परी शेवटी मृत्यूपणाची काचणी. तुम्हा आम्हा असेची, तरी राया महिभोजा. आता संग सोडून माझा, मोक्ष महितळी ध्वजा. लावून या उभारी, यापनी माझा कामचित्ती. वरुणी आचरला संसार नीती, परिमुक्ती मोक्षाची मांदूस हाती. चढणार नाही महाराजा, मी पिंगला तुमची कांता. आचार आचरले पतिव्रता, तेने डवरवुनी श्रीवरी माता. दिदले हिता मजलागी, आता तुमचे सर्व हित. तुम्ही विलोका प्रज्ञावंत, मी तुमची दासी. तुम्ही
तुम्हा समंत चालू शके महाराजा. ऐसे वदोने निवांतपणे पिंगला बेसले नाववेष्टोनी. परी तो चमत्कार पाहुणी विस्मय त्यासी वाटला. मग धावणी गोरक्ष चरणी लोटू पाहे दंडवत अवनी. परी सर्वज्ञ गोरक्ष धरुणी पाणी राया प्रती बोलत असे. हे महाराज महिपाळ, माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ. मच्छिंद्र नामे प्रतापशीळ शिष्य आहे दत्ताचा. तरी यापूर्वी तुझ्या देही दत्तानुग्रह लाधला पाही. तरी तू मच्छिंद्र सहोदर मही गुरु माझा अससी की. तरी तू वद्य आहे सीमाते म्हणून नमना अनुचित. तरी माझा साष्टांग प्रणिपात तव चरणी असो की. तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवी उद्भवली चित्ता. राजवैभव संसार दुहिता पिंगला भोगू इच्छित असे. किंवा सोडून सकळ संपत्ती कामना विरह वैराग्य चित्ती. आश्रुहेसी बोधमती तरी स्थिती सांगे की. जैसे कामना असे चित्ता तैसीच लाभेल तेज भरिता. ऐसे बोलता गोरक्षनाथा राम बोले उत्तर. म्हणे महाराजा द्वादश वरुषा बैसलो पिंगला उद्देशा. परी पिंगला स्वरूपास प्राप्त झाली नाही की. तरी येऊनी त्वरित पिंगला दाविल्या शतानुशत. तरी ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपदी दिसेना. मी पूर्वीच भ्रांती वेष्टलो श्री गुरु ते हातापासून निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी. तरी आता कृपाघन दत्त दर्शनाचे अपार जीवन मज चातका करी पान. कृपागण महाराजा आता माते संसार राहणी राज्य वैभव सुखावाणी. तुच्छ लागे योगधर्मी प्रतापाने हीनते. धन्य तू एक प्रत्ययास पिंगला दाविले चमत्कारास. जेवी आवडी कृपाळास कौरव दर्शना दाविले. तैसे पूर्ण कथेत दर्शन करविले माथे तेथ. तरी मिन राहे भवभ्रांतीत वेष्टोनिया महाराजा. आता अश्रीण पूर्ण योग साधीन सकळ कलांसी प्रयोगा. माझा स्वामी अनसुया कुशिंगा रत्न माते दाविका. गोरक्ष म्हणे विरह नृपाळा मणीवरिली आहे पिंगला. तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तू ते झाल्या महाराजा. तरी ती तुक्या भोगुणी आता संतुष्ट करी आपुल्या चित्ता. एरू म्हणे एकी करिता दुःखे तुके भोगिले. मग लक्षावधी भोगून तयाचे दुःख अवर्णन. कोणी भोगावे चंद्रार्कमान. अवधी ते सांडोनिया एक वृश्चिक दंशिल्या अंगा. वेदना होती भोगा त्यात लक्षानुलक्ष सुयोगा. दंशिला काय सांगावे. तरी आता असो केसे पुन्हा दृश्य करी पिंगलेस. आणि तू राज्य वैभवास सांभाळ करी महाराजा. तरी माझी या स्वामींचे चरण आता धावी मज कारण. इतुका उपकार करून कीर्तिध्वजा मिरविका. मग अवश्य म्हणे गोरक्षसूत करी अदृश्य पिंगला समस्त. मग धरुणी भरतरी नाथाचा हस्त. नगरा माझ्या आणीला तेव्हा हर्ष समजता. लोटली झाली आनंद सरिता. विक्रम रायाने माथा गोरक्ष चरणी ठेविला. राये बैसवणी कणकाचणी षोडोपचारे पूजिला मुनी. मग जोडवणी या पाणी गोरक्षका ते पुसतसे. म्हणे महाराजा मम भ्रांता पिंगला विरहे पेटल्या चित्ता. कैसा आणिला देहावरता. तरी ती कथा सांगावी. मग राया ते सांगुणी सकळ कथन. तुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संकेत पाहून. पुढील कार्य सांगितले. परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ. तुष्टताची मिरवी मनोधर्म यावरी बोलता झाला वचन. गोरक्षका ते धवा. हे महाराजा कृपामूर्ती आपण बरीच योजली युक्ती. परी आपण येथ षण्मास वस्ती भ्रांत्या समवेत करावी. म्हणाल तरी काय कारण. तरी 12 वर्ष सोडिले अन्न तेने कृश शरीर होऊन प्राण डोळा उरलासे. म्हणून आपणा विनंती पात्र पुढे वाढितो पवित्र. तरी ते स्वादन्न सेवणी चित्र मम मानसा पोसावे. यावरी बोले गोरक्ष जती जाणत आहे माझे चित्ती. परी नेनो यावरी पुढे मती कैसे होईल रायाची. त्याकरिता तप्ता तप्त देन रायाचे हाती हित. आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा. ऐसे विक्रमा गोरक्ष बोलन प्रविष्ट झाले सकळा कारण. 12 राण्या आधी करून वृत्तांत त्याते समजला.
मग ते असुख मानुनी चित्ती, शोके युती विवळ होती, गोरक्षाते शिव्या देती, मेला मेला म्हणूनिया नाना वलगडा बोलती ऐसी, म्हणती होती दृष्टी सरसी, मेल्याने येऊने घातले फाशी, दूरदेशी न्यावया तरी याचे जळो वदन, नेतो आमचे सौभाग्य रत्न, ऐसे म्हणून ग्लान वदन हृदनाते दाविती. असो याप्री विक्रमा करिता, त्रिरात्र झाला राहता, मग भरतरी गोरक्ष उभयता, निगते झाले तेथोनी, राव विक्रमा आनंद चित्ती, उभयतांचे येऊनी संगती, बोलवितसे अतिप्रीती, गोरक्षकाते वंदुनिया, परिस्त्रियांचे कटकात, थोर उडवला आकांत, शरीर टाकून भूमीवर ते, आरंभती अट्टहास्ये, आठवणी राहायचे निपुण गुण, स्त्रिया करीती अट्टहासे रुदन, म्हणते आमचा गेला प्राण, राव शरीरी मिरवला एरीकडे गोरक्षणात, भरतरी आणि विक्रमासहित अपार मंडळ प्रज्ञावंत, गावाबाहेर पातले तो गोरक्ष पुसे भरतरी ते, की राज्य वैभव अत्यंभूत, यात माणस जरी गुंडाळत, असलं तरी मज सांग, ऐसे ऐकूनी गोरक्ष माता, भरतरी बोले प्रांजळता, हे महाराजा वैभव न लगे चित्ता, योग आचरो वाटत असे, राजवैभव कणक कामिणी, वाटले माते नीच वमना होणी, लक्ष लावणी श्री गुरुचरणी, प्रचित घेऊनी वही वाटला, मग आपली शैली शिंगी कंथा, देता झाला राया यशवंता, भिक्षा झोळी घेऊन हाता, कुबडी फावडी ओपीत असे, ऐसिया सरंजामे करुण, रायसे बोलता झाला वचन, वैभव मानसी वमना समान, तरी प्रचित दावी का, तरी संचरुणी अंतपुरात, कामिणी तुझ्या द्वादशत, त्या परक्या म्हणून चित्तांत, भिक्षा मागुणी येई मम दृष्टी, ऐसे ऐकुनी भरतरीनाथ, अवश्य म्हणे काय आहे यात, मग तैसाचे उठुणी कृतांतवत, अंतपुरात संचरला, आदेश अलक्ष निरंजन, शब्द गाजवी सवालपण, शिंगी सारंगी वाजवून, स्त्रियांचे सदनी फिरत असे, तोते आधीच स्त्रीकटक, बैसले होते करीत शोक, या उपरी पाहुणे रायाचे मुख, आक्रंदती अट्टहासे, एक धरणीवरी लोळती, एक कबरी केश तोडिती, एक मूर्तिका मुखी घालिती, मस्तक आपटिती धरणीये, मही आपटून कपाळ, रुधिरे व्यक्त करीती बंबाळ, एक उभय हस्ते वक्षस्थळ, धबधबा पिटीती ते, एक रडती एक पडती, एक शोके मूर्छित होती, परिचारिका धावळी हसती, सावध करीती तयाते, एक म्हणे या राया समान, उपरीन देखो शतजन्म, आहा रायाचे माईक धन, मायहून अगळिक, एक म्हणती आहा राव, कैसा मिटला आमुचा भाव, आहा विधात्या आमचे देव, कैसे रेखिले निज बाळा, जे वत्सा लागी गाय, एक घडीन टाकुणी जाय, त्याची नीती तो पतिराय, होया माया आमुचा, अगे स्नेहे करुणी एक शयने, परमस्नेहाचे चांगुलपणे, किंचित कोमायले पाहत वदनी, अर्थ पुसे तयाचा, पुसे परी इष्टार्था समान, राव पूर्ण करी स्नेहे करुण, जैसे माय करी कण्णे कारण, तैसा लळा पायीत असे, ऐसे माया जयाचे चित्त, तो आता होणी निष्ठुरमती, कैसा जातसे अदृश्य क्षेती, आम्हा वश करुणिया, तरी आता अर्थहीन, राया जातात आमुचे प्राण, आम्हा निढळवाने करुण, अघोर राणी सोडीसी, ऐसे म्हणून आरंभती, उलटुनी महीवरती पडती, पुन्हा उठुनी रायाची पाहती, दैन्यवाणी शरीरे, मग म्हणती आहाची राव, मिरवत होतासी कैसा भाव, की मही लागी कामदेव, अवतार दुसरा दिसत असे, आहा राजाचे वैभव वर्णन, ठेंगणा वाटत असे सहस्रनयन, तो कृष शरीर दैनवाना, भिक्षा मागे घरोघरी, ऐसे बोलणे पाहत त्याते, पुन्हा सांडिती शरीराते, मग सकळ उठवणी रायाते, वेष्टन घातले स्त्रियांनी, म्हणती राया आम्हा सांडून, दूरदेशी नको करू गमन, येतेची राहुणी चंद्र वदन, तुष्ट होतो आम्ही की, तरी आता निस्पृह निराश, दाही दिशा पडल्या उदास, तरी मुक्त करुणे आमच्या प्राणास, पाऊल मग पुढे ठेवावे, ऐसे बोलता राया म्हणी, संचरला क्रोधन मूर्धनी, मग कुबडी उगारोणी, निघता झाला माघारा, परी तो गोरक्ष गुप्त हेर, पाहत होता चमत्कार, राव निघता त्यजुनी स्त्रिया सत्वर, मान तुकावी गोरक्ष,
असो भरतरी सहज स्थिती, निघता मागे त्या युवती, आरंभवनी पाठी येती, नको जाऊ म्हणून या. आज 12 वर्षेपर्यंत बैसला होतसे स्मशानात, आता जोग आचरण करुणी वनात, तैसाचे येथे राहे का. परी तो राव सकळ सांडून, गावाबाहेर आला परतून, एरीकडे विक्रम उज्जैनी, स्त्रिया गेल्या स्वस्ताना. या परी गोरक्ष भरतरीनाथ, पुसून निघाले विक्रमाते. मग पदी पदी दुर्वा होत, अर्धकोस पै गेले, एरीकडे विक्रम नृपती, परतून आला स्थानाप्रती. परी अट्टहास पाहुणी अंतपुरा प्रती, संचार करिता पै झाला. अग माय बहिणी कन्या समान, मग माय बहिणी कन्या समान, सकळा तोषवी बोध करून, एरीकडे उभयजन, मार्गाप्रती गमताती. मग कृश शरीरी भरतरीनाथ, अशक्त पद ठेवी कंठेना पंथ. मग व्यान अस्त्र भस्मची मुठीत, स्थापिता झाला गोरक्ष. मग ते भस्म चर्चिता भाळी, झडून गेली अशक्त काजळी. मग क्षणपाती लागता डोळी, गिरनार पर्वती पोचला. तो जाता देखे अत्रिनंदन, पायी लोटले उभयजन. मग माये उभयता कवळून, वदन इंदू कुरवारी. म्हणे वत्सा गोरक्षनाथा, भरतरी करिता शिनविले तू ते. ऐसे म्हणून कुरवाळीत, वारंवार मुखाते. त्याची प्रकरणी मोहस्थिती, राया भरतरी ते संपादिती. म्हणे वत्सा श्रम बहुती, आणिले येथे मम वत्से. असो स्थिती वृत्ती धृती सकळा, एकमेका ते घोटाळा. निवेदनी चित्ती संचियेला, तोषाप्रती तरी वर्तील. असो आता तुष्ट लक्षण, पुढील अध्यायी सांगेल धुंडीनंदन. मालून हरी कृपे करुण, संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोद भाविक चतुर, नवविशंतीत माध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.